मला शनिवारी येण्यास सांगितले. मला थेरपीचा खूप फायदा झाला. मला घरी जाऊन खूप आराम मिळाला. मी पण नवऱ्याला सांगितलं थेरपीबद्दल आणि शनिवारी परत जाणार आहे हे पण सांगितलं. ठरल्याप्रमाणे परत शनिवारी सकाळी 11ला पोहोचले क्लिनिकला. विजयने मला आत बसवले. मी आज टी-शर्ट आणि जीन्स घालून आली होते. विजयने मला समोर बेडवर झोपायला सांगितलं. मी उपडी होऊन झोपले. विजय जवळ आला. त्याने माझ्या टी-शर्टवरूनच मसाज करायला सुरुवात केली. अचानक कमरेवर मसाज करताना त्याने थोडी टी-शर्ट वर सरकवली आणि कमरेला हात लावला आणि मसाज करू लागला. मी थोडी डचकली. विजयचा हात माझ्या कमरेवरती फिरत होता, पण मी काही म्हणाले नाही. असेच झोपून राहिले. मला त्याच्या हातांचा स्पर्श आता आवडू लागला होता. काही वेळ कमरेवर हात फिरवत हळूहळू टी-शर्टच्या हात तो हात टाकू लागला. मला कसेसे होऊ लागले, पण एक वेगळीच भावना निर्माण होत होती. मला पण ते हवंसं वाटू लागलं होतं. मी थोडे घाबरत होते, पण विजय काही थांबला नाही. त्याने उजवा हात मला टी-शर्टच्या आत टाकून पाठीवर फिरवू लागला. हळूच त्याच्या ब्राच्या पट्टीवरती मी तो वर खाली होऊ लागला हात. आधीप्रमाणे त्याची बोटं पण माझ्या चड्डीला लागत होती. काही वेळाने माझं शरीर थोडंसं गरम होऊ लागलं. विजय मसाज करत होता. त्याने हळूहळू टी-शर्ट मागून काढायला सुरुवात केली. काही वेळातच त्याने त्याची टी-शर्ट पूर्ण काढून टाकला आणि त्या मोकळ्या पाठीवर आता पुन्हा मसाज करू लागला होता. मला भीती आणि आनंद दोन्ही वाटू लागले होते. मग विजयने मला सरळ झोपायला सांगितले. मला भीती वाटली, कारण पुढून टी-शर्ट जर वर झाले तर मी हळूच फिरून झोपले. टी-शर्ट मला गोळ्यांच्या खालपर्यंत होता आणि पोट पूर्णपणे उघडं होतं. विजयने माझ्या पोटावर हात फिरवायला सुरुवात केली. मला ते सहन झालं नाही. मी तोंडाला आवाज करू लागले, पण विजय काही थांबला नाही. तो मसाज करत करत माझ्या पोटावर हात फिरवत होता. मग त्याने माझ्या नेहमीभोवती बोटं फिरवायला सुरुवात केली. मला गुदगुल्या होऊ लागल्या. हळूच त्याने हात वर आणून गोळ्यांच्या खाली मसाज करायला सुरुवात केली. माझा टी-शर्टच्या खालून मला खूप भारी वाटू लागलं होतं. मी घाबरले. अचानक पोटावर त्याने हात आणला आणि नंतर कमरेवर हात फिरवायला सुरुवात केला. हातांची बोटे आता मला जीन्सच्या आत जाऊ लागले होते. मला काय करतोयच काही कळेना. आता त्याने मला उठायला सांगितले. खरं सांगू तर मला उठायचं जराही मन नव्हतं. मला खूप आनंद मिळत होता. मला अजून काहीतरी करायचं होतं, पण नाईलाज होता. उठावं लागलं. मी काही वेळाने निघून गेले घरी, पण ह्यावेळी मला आज मसाज झालेला आठवत होता. मी पूर्ण दिवस त्याबद्दलच विचार करत होते. आता परत 2 दिवसांनी विजयने बोलवले होते. मी त्या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी तो दिवस आला आणि मला कळून आले होते की विजय माझ्या शरीरावरती आता हात फिरवल. म्हणून मी एकदम मोकळा असा टॉप घातला होता, जो खूप पातळ असेल. खाली मी काळ्या रंगाची लेगिन्स घातली होती. मी माझ्या पायांना गच्च बसली होती. ठरल्याप्रमाणे विजय क्लिनिकमध्ये आला.